हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 7वी मराठी पाठ 11वा बाली बेट या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया। अभ्यास तुमचा साथ आमची स्टडी विथ संदीप सर या आपल्या YouTube चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून आपल्या नवनवीन स्वाध्यायाची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। चला तर मित्रांनो, पाहूया पहिला प्रश्न। या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे खालील आकृती पूर्ण करा। या ठिकाणी आपल्याला आकृती अ दिलेली मित्रांनो। या ठिकाणी आपल्याला सांगायचंय की बाली बेटावरील विविध ललित कला। या ठिकाणी बघा, पहिली कला येणार आहे ती म्हणजे नृत्य, त्यानंतर दुसरी कला येणार आहे ती म्हणजे गायन, त्यानंतर तिसरी कला येणार आहे मित्रांनो ते म्हणजे चित्र, त्यानंतर चौथी कला येणार आहे ते म्हणजे शिल्प। चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न। या ठिकाणी पुढील प्रश्न आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे बेटाचे वर्णन करण्यासाठी लेखकांनी वापरलेले शब्द आणि त्यानंतर बाली बेटावरील कलांसाठी लेखकांनी वापरलेले शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचे आहेत। या ठिकाणी सर्वात आधी आपण पाहूया मित्रांनो की बेटाचे वर्णन करण्यासाठी लेखकांनी कोणते शब्द वापरले। तर या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचे की रत्नजडित कंठ्यातील कंठमणी हे या ठिकाणी बेटाचे वर्णन करताना लेखकांनी वापरलेले शब्द आहेत। त्यानंतर मित्रांनो, बाली बेटावरील कलांसाठी लेखकांनी वापरलेले जे काही शब्द आहेत ते म्हणजे ललित कलांचा रंगीबेरंगी गोफ। चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 2, खालील कल्पना स्पष्ट करा। या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे मित्रांनो तो म्हणजे बाली बेट म्हणजे रत्नजडित कंठ्यातील कंठमणी आहे। या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे मित्रांनो ते म्हणजे इंडोनेशिया देश म्हणजे एखाद्या रत्नजडित कंठा फेकून दिल्यावर त्यातील मणी सभोवावर विखरावेत तसा पाचूच्या बेटांचा पुंजका आहे। त्यानंतर मित्रांनो, बाली बेट त्या कंठमण्यातील महत्वाचा मुख्य कंठमणी आहे, म्हणून लेखक बाली बेट हे रत्नजडित कंठ्यातील कंठमणी आहे असे म्हणतात। चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न। बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग आहे। या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे मित्रांनो ते म्हणजे अतिशय तत्पर असे बालींचे पर्यटक खाते आहे। त्यानंतर पर्यटकांचे इथले अधिकारी मनपूर्वक स्वागत करतात। बाली बेट हा टुरिस्टांचा स्वर्ग आहे असे लेखक या ठिकाणी म्हणत असतात। चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न। या बेटावर घड्याळ नावाची गोष्ट नाही। या ठिकाणी लक्षात घ्यायचे मित्रांनो याचं उत्तर की हॉटेल सागर बीच मध्ये लेखक अगदी अपरात्री दाखल झाले। चेहऱ्यावरचा जागरणाचा जराही ताण न दाखवता हॉटेलातील स्वागत विभागातले चपळ तरुण स्वागत करीत होते। त्यामुळे या ठिकाणी लेखक म्हणतात की घड्याळ नावाची गोष्ट बेटावर नाही। या ठिकाणी हे लक्षात घ्यायचंय। चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न। बाली बेटावरील बाग एकत्र कुटुंबासारखी वाटत होती। या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे मित्रांनो ते म्हणजे एक गर्द बाग सागर बीच हॉटेलची समुद्र किनाऱ्यालगत होती। त्या बागेमध्ये माडा पोपळीचा राया होता। भल्या पहाटे फुलबाग टवटवीत होती। बागेतील फुले पाहुण्यांना न्याहाळत होती। बाली बेटावरील ही बाग या सर्व कारणांमुळे मुला माणसांनी लेकी सुनांनी भरलेल्या नांदत्या एकत्र कुटुंबासारखी लेखकांना वाटत होती। चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 3, खालील मुद्द्यांच्या आधारे बाली बेटाची माहिती लिहा। या ठिकाणी बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला मुद्दे दिलेले ते म्हणजे स्थान, घरे व हॉटेल्स, टुरिस्टांची तत्परता, त्यानंतर निसर्ग सौंदर्य, या बेटाचे बदलते रूप। चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 4, खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा। या ठिकाणी बघा मित्रांनो, पहिला प्रश्न दिलेला आहे तो म्हणजे पहाटेला स्वप्नांची परिसमाप्ती होते या ठिकाणी असे म्हणत असतात। या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे मित्रांनो ते म्हणजे झोपेत रात्री स्वप्न पडते, अद्भुत व रम्य स्वप्नांची दुनिया असते। ही स्वप्नांची दुनिया पहाटे जाग आल्यावर निघून जाते, म्हणजे स्वप्नांची पूर्ण समाप्ती पहाटेला होत असते। चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न। 5 मिनिटातच बाली बेटाने माझे घोरणे ऐकायला सुरुवात केली। या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे मित्रांनो ते म्हणजे अतिशय तत्पर व उत्साही हॉटेलचा स्वागत कक्ष होता। त्यानंतर मित्रांनो, लेखक हॉटेलमध्ये रात्री अपरात्री आले तरी त्यांचे स्वागत करताना त्या तरुणांच्या चेहऱ्यावर जागरणाचा जरा सुद्धा ताण नव्हता। त्यानंतर प्रवाशांच्या नेमलेल्या खोल्या त्यांनी पटापट दाखवल्या। लेखकांनी त्या खोलीत प्रवेश करताच ते इतके गाढ झोपी गेले की बाली बेटाने त्यांचे घोरणे ऐकायला सुरुवात केली। चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न। वेलींचेही अंग धुणे झाले होते। या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे मित्रांनो ते म्हणजे पहाटेही सागर बीच हॉटेल भोवतालची बाग टवटवीत होती। पहाटे पाहुण्यांकडे फुलांनी बहरलेली रोपटी डोळे मिचकावत पाहत होती। दवामुळे वेली ओल्या झाल्या होत्या। चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न।
त्या भाटांची उणीव मी माझ्या गाण्याने भरून काढत होतो। या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे मित्रांनो, ते म्हणजे राज दरबारी पूर्वी गायक असत, ते राजाचे गाऊन मनोरंजन करीत असत। या गायकांना भाट म्हटले जाई। पक्षी म्हणजे सृष्टीचे भाट होत। लेखकांना पक्ष्यांची किलबिल पहाटे ऐकू आली नाही म्हणून लेखक गाऊ लागले। पहा मित्रांनो, या ठिकाणी जो काही आपला आजचा स्वाध्याय होता बालेबेट या प्रकरणाचा, आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय कंप्लीट केलेला आहे। तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट्स करून सांगायचंय। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स।